मुंबईतील अनेक भागांमध्ये सकाळपासून रिमझिम पावसाच्या सरी तर उद्या आणि परवा पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। मुंबईकडे पावसाची पाठ। आतापर्यंत मुंबईमध्ये केवळ 9% पावसाची नोंद। समाधानकारक पाऊस न झाल्याने मुंबईकरांची चिंता वाढली। पावसाळ्यामध्ये मुंबईतील भुयारी गटारांवरती कॅमेऱ्याची नजर। रेल्वे कर्मचारी किंवा इतर यंत्रणा भुयारी गटारामध्ये जाऊ शकत नसल्याने अद्ययावत कॅमेरे वापरण्याचा पालिकेचा निर्णय। मुंबईच्या कांदिवली परिसरामधील रस्ता खचला। रस्ता खचल्याने डंपरची मागील चाकं खड्ड्यात। अपघातामुळे मिलन चौकामध्ये काही काळ वाहतूक कोंडी। नाशिकमधील सप्तशृंग गडासह 31 गावांना दरड कोसळण्याचा धोका। जिल्हा प्रशासनाकडून संभाव्य धोकादायक गावांची यादी तयार। सप्तशृंग गडाच्या सुरक्षेसाठी 91 कोटी 20 लाखांचा प्रस्ताव। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट तर पुढील 3 दिवसांसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामधील खोर्दिनको धरण ओव्हरफ्लो या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास मज्जाव। त्यामुळे स्थानिकांना पावसाळ्यामध्ये मिळणारा रोजगार बंद झाल्याने स्थानिक नाराज। रायगडमध्ये आतापर्यंत सरासरी 360 मिलीमीटर पावसाची नोंद। अलिबाग आणि म्हसळा तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस। धुळ्यामधील कोरडवाहू शेतकऱ्यांचं यंदा कापसाच्या पिकाकडे पाठ फिरवत मक्याच्या लागवडीला प्राधान्य। 3 वर्षांपासून पडत असलेल्या दुष्काळामुळे कपाशीला भाव मिळत नसल्याचा परिणाम। शरद पवारांनी जिल्हानिहाय विधानसभेचा अहवाल मागवला। विधानसभेच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी नेत्यांची उद्या मुंबईमध्ये बैठक। सर्व जिल्हा प्रमुखांना अहवाल देण्याच्या सूचना। मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मराठा समाजाकडून विधानसभेच्या 100 जागांची चाचपणी। मागील 10 वर्षांमध्ये मराठा आमदार निवडून आलेल्या मतदारसंघांना प्राधान्य। बीड, जालना, धाराशिव, संभाजीनगर मतदारसंघाचाही समावेश। नीट पेपर फुटी प्रकरणी 2 शिक्षक नांदेड एटीएसच्या ताब्यात। दोघेही जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असल्याची माहिती। पेपर फुटी प्रकरणामध्ये या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय। मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर जळगावात शिवसेनेकडून शिक्षकांना पैशांचं वाटप। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा आरोप। शिवसेनेनं मात्र आरोप फेटाळले। काँग्रेसनं ताब्यात घेतलेलं अमरावतीतलं खासदार कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा सील। अनिल बोंडे आणि बळवंत वानखेडे दोघांनीही खासदार कार्यालयावरती दावा केल्यानं कार्यालय पुन्हा सील। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामधील खासदार कार्यालयाचं कुलूप तोडल्याचं प्रकरण। आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल। कितीही गुन्हे दाखल झाले तरी घाबरणार नाही, आमदार यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया। जिल्हा प्रशासनानं खासदार कार्यालय सील केलं असलं तरी आम्ही बाहेर टेबल टाकून लोकांची कामं करणार असल्याची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील शरद पवारांच्या भेटीला। विजयानंतर ओमराजे आणि कैलास पाटलांनी पहिल्यांदाच घेतली पवारांची भेट। 1 नोव्हेंबर 2005 नंतर नोकरीला लागलेल्या शिक्षकांना पेन्शन देणार, तर आदिवासी आश्रमशाळांची वेळ पूर्वीप्रमाणे 11 ते 5 करणार। जळगावमधील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। मुंबईमधील पश्चिम रेल्वे मार्गांवरती आज मेगा ब्लॉक। सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत माहीम ते गोरेगाव अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असणार। मुंबईमध्ये आज मध्य रेल्वेवरही मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार। हार्बर रेल्वे मार्गावरही आज मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर असणार मेगा ब्लॉक। रिक्षा चालकांचं उद्या राज्यभर आंदोलन। वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास विलंब शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन। दिवाळीनंतर पहिल्या टप्प्यामध्ये एसटीच्या ताफ्यात नव्या 200 गाड्या दाखल होणार। एसटीच्या स्वमालकीच्या एकूण 2400 गाड्या खरेदी करण्याच्या महामंडळाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मंजुरी। डेक्कन एक्सप्रेस इंटरसिटी 3 दिवस रद्द। 28 ते 30 जून दरम्यान प्रवाशांची गैरसोय। पुणतांबा, कानेगाव आणि दौंड मनमाड विभागात सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे या 2 एक्सप्रेस रद्द। रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीट स्वस्त होणार। जीएसटी परिषदेमध्ये रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटासह अन्य सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतल्याचा परिणाम।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.